तुमचं वजन पण कमी होतो. त्यासोबतच याला पण पाण्यामध्ये यूज करतो. साखर जर पाणी म्हटलं आपण तर किती आपण पाणी चांगली शिकून म्हटलं तरी ते त्याचं केमिकल युक्त राहतं. ते केमिकल युक्त असतं आणि हा जो नॅचरल आहे त्याच्यामध्ये 42 असे इन्ग्रेडियंट्स आहेत. पूर्ण वनस्पतीच्या हा ज्यूस आहे. हे औषध नाही तर ज्यूस आहे. म्हणून मला हा प्रोडक्ट खूप आवडला आणि मला असं वाटलं की मला बाकीच्यांना पण सांगावं यामध्ये काय आहे बघा. आणखी हा त्याचे एक मार्केटिंग आहे. तर यावर माझा फारसा विश्वास नव्हता, कारण मी याकडे कधी लक्षच दिलं नाही. कारण मला अशा गोष्टींकडे जायचंच नव्हतं. पहिली गोष्ट तर कारण की माझे टीचरशिप, माझे ट्युशन क्लासेस, माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बस यामध्येच मी खुश होते. आणि सध्या पण मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतच आहे. आता माझी रेल्वे NTPC अंडर ग्रॅज्युएट एक्झाम आता समोर आहे. त्यामुळे म्हणजे आता तो मोमेंट तर सर्व ओके झाला. ठीक आहे, काही आपल्या तरी ॲलोपॅथीमध्ये काही चालू आहे का? आता फक्त इतकं सोडत नाही समजता येत ना. आम्ही चालू करायचं तर थोड्याच्या नंतर काय 2000 मध्ये दिला तो 900 रुपये पॉकेट. आणि तुमच्या पेमेंटला तुम्हाला 1500 मध्ये द्यायचे आहे का 2000 मध्ये द्यायचे आहे. आता आपण बघू, जर आपण पर डे एक बॉटल पण सेल केली महिन्याची किती झाली 30 बॉटल. ठीक आहे, आपण 1500 हिसाबाने सेल केली होती म्हणजे 400 रुपये प्रॉफिट. आपण जर 30 बॉटल सेल केल्या तर आपल्या इन्कम किती झाली डिग्रेड करून 12,000 रुपये पर डे. एक बॉटल सेल केली 1500 हिसाबानं 30 बॉटल महिन्याला आपण सेल केली. आपली रिटेल इन्कम किती 12,000.